पण क्रिकेटमधला आत्तापर्यंत 495 रन्स त्याच्या नावावर आहेत पूर्ण KCAमध्ये ओव्हर द विकेटने. यावेळेस बघितलं बॉलला फक्त दिशा दाखवलेल्या पॉईंटच्या दिशेने मिस फिल्डिंग होतोय. डिपिश पॉईंटला बॉल जातोय, अडू शकेल का? नाही अडू शकणार. बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातोय. 4 रनसाठी चौकार. याच बरोबर आपण बघितलं तर 500 रन पूर्ण झालेले आहेत KCA मधले राहुल अंधेर याचे. ओव्हर द विकेट पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. खोलपट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातो. मिड ऑफला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, मात्र 1 रन घेण्यासाठी अवघड होऊ शकत नाही तिथला फिल्डर संतोष बीज. अशा प्रकारे एक सिंगल कंप्लीट स्कोर जाऊन पोहोचतोय पोमन टीम 9 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. विकेटनी सुरुवात झाली होती, मात्र त्यानंतर राहुल अंधेर आला. राहुल अंधेरने डाव सावरलेला आहे. चांगला एक क्लासिकल बॅटर म्हटला जातो. ऑफसाईडच्या दिशेने एक चौकार, एक हुक शॉटने लॉंग लेगच्या दिशेने चौकार ठोकलाय राहुल अंधेरने. 42वा हा फलंदाज ठरला कॉमन क्रिकेटमध्ये ज्याने 500 रन्स पूर्ण केलेले आहेत. याच्या अगोदर जवळजवळ 41 बॅटरनी 500 रन पूर्ण केलेले आहेत. फटका चांगला आहे, गॅपमध्ये सुद्धा आहे. बॉल जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. स्वीपच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता. फलंदाज हेमंत गोडबिंदे हे बघू शकतो आपण. अप्रतिम शॉट हेमंत गोडबिंदे याचा. ओव्हर द विकेटचा मारा थोडासा शफल झाला. लॉर्ड फुल टॉस बॉल आणि अप्रतिम शॉट आणि डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लाईकच्या बाहेर बॉलला पाठवलं सरळ चौकारासाठी. चौकाराने आपलं खातं ओपन केलं आणि टीमचा स्कोर पाठवला हेमंत गोडबिंदे याने तब्बल 13वर. गुड स्टार्ट, चांगलं ग्रेट स्टार्ट आपण म्हणू शकतो. विकेट जरूर गेली पहिल्या बॉलवर, मात्र त्यानंतर 5चे 5 बॉल जर आपण बघितलं तर आपल्या नावावर घेतले ते यजमान टीम पोमन ज्यांचा हा होम ग्राउंड आहे. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी प्रिन्स यादव येतोय. अतिशय चांगला गोलंदाज. सीझन 4 मध्ये अप्रतिम बॉलिंग केली होती KPL मध्ये प्रिन्स यादव याने. आणि अकबरला जी LED मिळाली होती बेस्ट बॅटरसाठी ती प्रिन्स यादवला त्यांनी डेलिकेट केली होती. पुन्हा प्रिन्स आपल्या बॉलिंग मार्कवर पहिला बॉल घेऊन जाईल. प्रिन्स लेफ्ट आर्मनी. हो, चांगला बॉल. थोडासा कटर सुद्धा टाकतोय. प्रिन्स एक खासियत आहे, थोडासा लेफ्ट आर्मर आहे, त्यामुळे लेफ्ट आर्मरमध्ये नॅचरल थोडासा लेग कटर असतोच. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजीमध्ये. पहिलाच बॉल डॉट टाकलेला आहे, तो सुद्धा आपण बघितलं तर राहुल अंधेर या फलंदाजाला. 2 अंपायर आपण बघतोय या मॅचमध्ये. अजय पाटील, त्यानंतर दुसरे अंपायर आहेत रुपेश मेस्त्री आणि आणखीन एक अंपायर नितीन शर्मा. हे 3 अंपायर आजच्या दिवसामध्ये अंपायरिंग करताना आपल्याला दिसतील या पूर्ण टुर्नामेंटमध्ये. डेड बॉलचा इशारा अंपायरचा. काल आपण बघितलं काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली होती. ती म्हणजे इंडियन टीमची T20 क्रिकेटमध्ये धोड आला. 10 ओव्हरमध्ये जो टार्गेट दिलं होतं ते कंप्लीट केले होतं काल. हाफ ट्रॅकर होता यावेळेला, मात्र पुन्हा आपण बघितलं जास्त बाहेर बॉल गेला. वाईटचा इशारा पंचांचा.
थोडंसं बॉल टर्न जरूर झाला मात्र जास्त बाहेर गेला त्यामुळे अजय पाटील यांचा हा वाईटचा इशारा होतोय. एक अतिरिक्त रन मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 14 रन्स. 14 लॉस ऑफ 1 विकेट. वेळेबद्दल सहकार्य करायचं प्लीज लक्षात घ्या. जास्त टाइम तुम्ही बर्बाद करू नका. समोरून आपण बघतोय यंगस्टार स्पोर्ट मोरीगावचे सर्वात पहिले कॅप्टन बालकृष्ण पाटील आणि त्यांच्या जोडीला यंगस्टारचे आणखीन खेळाडू भूषण पाटील यांचं आगमन होताना दिसते. आपलं हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे. जबरदस्त फटका आहे. मात्र डीप पॉईंट यावेळेस लावलेला आहे प्रोटेक्शन पॉईंटच्या दिशेने. 2चा कॉल आहे. थ्रो येईल विकेट किपरच्या हातामध्ये मात्र त्या अगोदर 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि 2ने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 16 रन्स. 16 लॉस ऑफ 1 विकेट. बालकृष्ण पाटील आणि भूषण पाटील यांचं आगमन. वुमन बॉयज ट्रॉफी या सीझनमध्ये बघितलं 35 वर्ष झालं होतं आणि 35 वर्ष अगोदर जी पहिली ट्रॉफी जिंकली होती त्या ट्रॉफी जिंकण्याचा मध्ये एक कॅप्टनची भूमिका होती बालकृष्ण पाटील यांची. फटका चांगला आहे. हा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. डीप मिड विकेटला 6 रनसाठी षटकार. स्टोक जबरदस्त फटका. अगदी आपण बघितला हा फटका रिकी पॉन्टिंगच्या स्टाईलमध्ये खेळला होता. डीप मिड विकेटच्या बाहेर षटकारासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वर. वेलकम भूषण पाटील. वेलकम बालकृष्ण पाटील. आपलं हार्दिक स्वागत आहे यंगस्टार ट्रॉफीमध्ये. आणखीन एक चांगला फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉकअपच्या दिशेने. एफर्टलेस शॉट 4 रनसाठी षटकार. दिसतोय बॅटर हा बघितला. क्लासिकल फटका होता. अगदी स्टायलिश शॉट. राहुल अंदेजच्या बॅटमधून लॉकअप क्लिअर केलं. षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार राहुल अंदेजच्या बॅटमधून येतात. पुन्हा एकदा आपण बघितलं स्लाइस करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल जास्त आहे. डिपिश पॉईंटच्या दिशेने फील्ड त्या ठिकाणी येतोय. बॉल फील्ड करेल. थ्रो होईल तोपर्यंत 2 रन कंप्लीट आहे. तिसऱ्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. या ठिकाणी विकेट जाईल. काही आवश्यकता नव्हती धाव घेण्याची. धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि हेमंत घोडविंदे जो अतिशय फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये तोच फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद होतो. हा दुसरा हादरा लागतो पोमन बॉयज पोमन टीमला.
जास्त करू नका प्लीज, कारण 12 टीम आहेत, 11 मॅचेस आहेत आजच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये ही टुर्नामेंट आपल्याला समाप्त करायची आहे. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये कमीत कमी 3 ओव्हरची तरी मेगा फायनल मॅच झालीच पाहिजे. निवृत्ती पवार येतोय नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. हो ह्यावेळेला फुल लेनचा बॉल, विकेट किपर चुकतोय, मागचा फिल्डर सुद्धा चुकतोय, बॉल निघून जाईल थर्डमॅनच्या दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर. वाईटचा सुद्धा इशारा पंचांचा, वाईटच्या रूपाने या 5 रन मिळतात पोमन बॉयज पोमन टीमला. खरा बॉल टाकला, पहिलाच बॉल निवृत्ती पवार याने. पुन्हा एकदा हो ह्या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर गती चांगली आहे, लेन बॉल टाकला आणि मग बाउन्स सुद्धा चांगला मिळतोय. मात्र आज आपण बघितलं तेवढा बाउन्स होताना दिसत नाही आहे या विकेटवर, जेवढा बाउन्स आपण पोमन बॉयज पोमन ट्रॉफीमध्ये बघितला होता. विकेट जर आपण बघितली नक्कीच बॅटिंग विकेट आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर निवृत्ती पवार. आणखीन एक चांगला बॉल, जबरदस्त डिलिव्हरी, गती चांगली आहे, वेगवान बॉल टाकतोय, फसवतोय या ठिकाणी राहुल अंधेर या फलंदाजाला. राहुल अंधेरची जर पण बॅटिंग बघितली तर नक्कीच चांगली केलेली. आतापर्यंत 11 बॉलमध्ये 25 बॉल बॅटिंग करताना दिसतो, ज्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार सामील आहेत. चांगली बॅटिंग केली आहे राहुल अंधेरने. जो विकेट गेला होता नितीन, त्यानंतर क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी आला राहुल अंधेर. आणि खरोखर 3 वर बॅटिंगसाठी आल्यानंतर जो क्रमांकाने 3चा एक जिम्मेदारीचा क्रमांक आहे आणि त्याप्रमाणे बॅटिंग राहुलने केलेली आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फुलेंचा बॉल पुन्हा एकदा चुकतो, लाईनला मिस झाला होता, मात्र पंचांचा इशारा आहे की हा वाईट बॉल, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा हा बॉल. आणि एक अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये जुळेल. टीमचं स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 36 रन, 36. लॉस ऑफ 2 विकेट. चांगलं टेलिकास्ट NB स्पोर्ट यांच्या माध्यमातून हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईटचा इशारा, हा 3रा वाईड असेल या ओव्हरमधला. वाईडनी सुरुवात केली होती गोलंदाज निवृत्ती पवारने आणि आत्तापर्यंत हा 3रा वाईड निवृत्ती पवारच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतो, वेगवान बॉल टाकतो, मात्र कंट्रोल नाही गोलंदाजीमध्ये. कंट्रोल ठेवावा लागेल, क्रिकेटचा दुसरा C कंट्रोल आहे. या वेळेला बघितलं आपण स्टंपच्या वरून बॉल जातोय, थोडासा शफल झाला होता, ऑफ स्टंपच्या दिशेने मूव्ह केलं होतं फलंदाजाने. मात्र त्यानंतर बॅटरला रीड करत असताना बॉलिंग केली आहे बॉलर निवृत्ती पवारने. गती अप्रतिम आहे निवृत्ती पवारच्या गोलंदाजीमध्ये, मात्र कंट्रोल थोडंसं ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म होतं विकेटने राहुल अंधेरसाठी. ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका आहे, पॉईंटच्या दिशेने बॉल जाईल, कव्हर पॉईंटला फील्डर त्या ठिकाणी आहे, डीपमध्ये चांगली फिल्डिंग करतो. 2चा कॉल, 2 रन कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न होता, मात्र वेट हा कॉल दिला, कारण मागच्याच वेळेस आपण बघितलं की 3री धाव घेत असताना हेमंत गुडविंदेसारखा एक चांगला फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेला आहे. त्यामुळे वेट हा कॉल दिला जतीन देवळीकर याने. आणि खरोखरच 3री रन अगदी रिस्की होऊ शकले असती. पुन्हा एकदा धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचते. 2 बॉल शेष आहेत. आणखीन एक वाईट बॉल, हा 4था वाईट असेल. लांब लचक षटक टाकताना दिसतंय निवृत्ती पवार. 10 बॉलचं हे षटक असेल निवृत्ती पवार याचं. लगातार आपण बघितलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त मारा ठेवलेला आहे निवृत्ती पवार याने. 8 धावा आतापर्यंत एक्स्ट्रा या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यस, ओव्हरमध्ये 8 रन एक्स्ट्रा आलेले आहेत. ओ या वेळेला बघितला हा बॉल चांगला आहे, सरळ जातोय. विकेट किपर सोनू यादवच्या हातामध्ये कुठलाही संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा प्ले अँड मिस. स्कोर तर चांगला आहे, 40 रन स्कोरबोर्डवर आलेला आहे, मात्र डॉट बॉल या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं एक्स्ट्रा रन फक्त दिलेले, बॅटने फक्त 2च रन दिलेले आहेत निवृत्ती पवार याने. अंतिम बॉल शेष, शेवटचा बॉल घेऊन जाईल निवृत्ती. ड्राईव्ह केलाय, बॉल बॅक ड्राईव्ह होतो, लांगणला बॉल येतोय, फील्डर त्या ठिकाणी जबरदस्त एफर्ट, थोडासा प्लंबत झाला मात्र लगेच त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने.
सिंगलचा डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने पोमन बॉयज पोमन टीमने रन बनवलेले आहेत ते 42 2 गडीच्या मोबदल्यात. ने सुद्धा भरपूर चांगलं प्रदर्शन या परिसरामध्ये केलेलं आहे. निखिल चौधरी बॉलिंग ट्रॅकवर येईल अंतिम षटक टाकण्यासाठी. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे ओमसाई पाळणापाडा टीमचा. प्रणित जतीन देवलीकर स्ट्राइक एंडवर आहे. लगातारच्या 3 बॉलवर 3 जर षटकार जतीन देवलीकरने ठोकले तर जतीन देवलीकरचे मामा यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अक्षय चोगलेकर मामू यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक बॅक टू बॅक 3 षटकारासाठी. आणि जतीनमध्ये क्षमता आहे. जतीनने चांगली फटकेबाजी केलेली आहे. पॉवर हिटर बॅटर सुद्धा म्हटला जातोय जतीन देवलीकर याला. अपरकटच्या अंदाजामध्ये खेळतोय. हा फटका बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेने जातोय. 2 रनसाठी प्रयत्न आहेत आणि हा बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बाउन्सर बॉल होता. अपरकटच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता. थर्ड मॅनच्या दिशेने स्क्वेअरिस थर्डच्या बाहेर बॉलला पाठवलंय 4 रनसाठी. नवीन सामना नंबर 5 चा सामना असेल. न्यू बॉयज कॉमन विरुद्ध कॉमन बॉयज कॉमन. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न ह्यावेळी चुकतोय. बॉल जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. वाईटचा इशारा पंथांचा. एक अतिरिक्त रन मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 वर. प्रणित खुश आहेत जी धावसंख्या झालेली आहे. चला न्यू बॉयज कॉमन अँड कॉमन बॉयज कॉमन दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. चला टॉससाठी या दोन्ही टीम कॅप्टन. शेवटचा ऑफिशियल कॉल आपल्यासाठी. निखिल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हुक केले बॉलला. चांगला फटका आहे. बॉल जाईल लॉंग लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट. इम्प्रोवाइजिंग हुक शॉट खेळला होता यावेळेला जतीन देवळीकर. लॉंग लेगच्या दिशेने बॉलला पाठवून दिलं सरळ बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. 4 ने टीमचा स्कोर 51. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे पोमन बॉयज पोमन टीमची. टाळ्यांचा आवाज येतो आपल्यापर्यंत. आणखीन एक चांगला हॅमर केलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स जाईल. मस्तकला दस्तक दिले फिल्डरच्या आणि हा येतोय चौकार. बॉलला 3 षटकार नाही तर 3 बॉलला 3 लगातार चौकार ठोकलेले आहे जतीन देवलीकर याने. आणि टीमचं टोटल झालेलं आहे ते 55. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ह्या वेळेला क्रॉस पेडिट क्रिकेट इज द बॅट क्रिकेट म्हटलं जात आहे. आणि सकाळी पण चर्चा झाली जतीनची की जास्त क्रॉस पॅडेड शॉट तो खेळतोय. सरळ बॅटने आणखीन चांगली बॅटिंग तो करू शकतो. क्रॉस बॅट फक्त तुम्ही पुल किंवा हुक शॉट खेळण्यासाठी करू शकता. निखिल चौधरी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर.
स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल फाईन लेगला. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग करतोय. 2चा कॉल, रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाईल ती राहुल अंधेर याची. फलंदाज होईल बाद. हा तिसरा फलंदाज बाद होतो पोमन बॉयज पोमन टीमचा. राहुल अंधेर इज आउट. वर हा तिसरा विकेट जातोय. नवीन बॅटर प्रियेश भोसकर बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला आहे जतीन आणि बॉल शेष आहे ते फक्त आणि फक्त एक. अंतिम बॉल शेष. हो, फटका चांगला आहे मात्र स्क्वेअर लेगचा फिल्डर. हो, चांगला कॅच. सोनू यादव यांनी हा कॅच घेतलाय आणि अशा प्रकारे शेवटच्या बॉलवर विकेट मिळते ती निखिल चौधरी आणि बाद होतो फलंदाज जतीन. 4 ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना पोमन बॉयज पोमन टीमचा स्कोर झालेला आहे 56 रन आणि 57 रनचं टार्गेट असेल ओमसाई पालनापाडा टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. जाऊया आपण टॉसकडे. चला, टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी कॉमन बॉयज कॉमन टीमचे कॅप्टन आलेले आहेत. तर लगेच न्यू बॉयज कॉमन टीम कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी आणि मी विनंती करतोय माननीय श्री बालकृष्ण पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. बालकृष्ण पाटील जे सर्वात पहिले कॅप्टन होते यंगस्टार स्पोर्ट मोरीगाव टीमचे आणि त्यांच्यापासूनच ही जी परंपरा आहे ती परंपरा चालू झालेली आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि बालकृष्ण पाटील त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. हेड या टेल. कॉमन बॉयज टीम कॅप्टन कॉल करतील हार्दिक पारधी आहेत. कॉल करतील काटा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. टॉस जिंकलाय तो न्यू बॉयज कॉमन टीमने टॉस जिंकलाय. काय निर्णय? आम्ही फलंदाजी घेऊ पहिला. फलंदाजी घेणार आहे. थँक्यू सो मच. त्यांनी बॅटिंग स्वीकारली, तुमची फिल्डिंग असेल. थँक्यू सो मच बालकृष्ण पाटील. चला आपण मॅचकडे वळूया. लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. पोमन बॉयज अद्याप उतरलेलं नाही आहे. चला, टाईम आपल्याकडे कमी आहे. चला चला, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. ओपनिंग जोडी सुद्धा लगेच मैदानामध्ये पाठवायची आहे पाळणापाडा टीम. चला, लगेच वेळेबद्दल आपण सहकार्य करा. यस, KPL ऑप्शन उद्या ठीक 5 वाजता, एक्झॅक्टली 5 वाजता KPLचं ऑप्शन सुरू होणार आहे. 27 जानेवारी मंगळवार उद्याच्या दिवसामध्ये ठीक 5 वाजता KPLचं ऑप्शन चालू होईल. 5 वाजता. मागच्या वर्षी ज्या ठिकाणी आपण बघितला आयशा कंपाऊंडमध्ये जो ऑक्शन सोहळा झाला होता त्याच ठिकाणी ऑक्शन सोहळा आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट बघू शकता TCP लाईव्हवर किंवा तुम्ही सरळ तिथे येऊन सुद्धा तुम्ही त्या ऑक्शन सोहळ्याची मजा आनंद घेऊ शकता. 16 टीम पुन्हा एकदा असतील कॉमन प्रीमियर लीगमध्ये आणि 16 टीमचे 16 ऑनर्स त्या ठिकाणी बसतील. नक्कीच ऑप्शनमध्ये एक जबरदस्त रंगत मजा असते आणि खूपच चांगलं टेलिकास्ट TCP लाईव्हच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यानमध्ये आपल्याला कॉमन प्रीमियर लीग, महाराष्ट्रामधली एक मोठी प्रीमियर लीग, ग्रामीण प्रीमियर लीगमधली सर्वात मोठी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल ती कॉमन प्रीमियर लीग. पाहण्यास विसरू नका. आणि यावेळेस कॉमन प्रीमियर लीग एक वेगळ्या रंगामध्ये नवीन रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रिन्स मूवीज या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ती लाईव्ह टेलिकास्ट बघू शकतोय. कॉमन प्रीमियर लीग कॉमनच्या आयशा ग्राउंडवर, KPLच्या ग्राउंडवर ती KPLची स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर आणखीन स्पर्धा जी असेल कॉमन क्रिकेटमध्ये KPLच्याच ग्राउंडवर, आयशा ग्राउंडवरच ती स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे TR स्पोर्ट नागले आयोजित
ही स्पर्धा असेल त्रिमूर्ती चषक 2026 एक जबरदस्त आयोजन मार्चच्या महिन्यामध्ये मार्चच्या पहिल्या वीकमध्ये ती स्पर्धा पाहायला मिळेल. 4 मार्च ते 8 मार्च डे नाईट फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा असेल आणि कॉमन क्रिकेटमध्ये डे नाईट स्पर्धा नाईट स्पर्धा जर बघितली तर या ग्राउंडवर पहिला झाली होती. मात्र मागच्या काही वर्षापासून आपल्याला 4 ते 5 वर्ष कंटिन्यू टिया स्पोर्ट नागले त्रिमूर्ती चषक ही नाईटमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खास वैशिष्ट्य आहे दुसऱ्यांदा असेल दुसरं वर्ष असेल ज्या आयशा ग्राउंडवर आपल्याला नाईट स्पर्धा पाहायला मिळेल त्रिमूर्ती चषक 4 मार्च ते 8 मार्च या दरम्यान. आणि एक गाव एक फॉर्मॅटमधून संघ त्या ठिकाणी ॲक्शनमध्ये दिसतील. गेल्या वर्षामध्ये खरोखरच रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळाले होते. अंतिम सामना सुद्धा अगदी रंगतदार पाहायला मिळाला होता. दोन ओपनिंग बॅटर केलेले आहेत. बॅटिंगसाठी प्रिन्स यादव स्ट्राईक एंडला आहे, नॉन स्ट्राईक एंडला आहे सोनू यादव. दोन्ही सुद्धा आक्रमक बॅटर आहेत आणि खास करून जर आपण बघितलं तर सोनू यादव हा फलंदाज एक पॉवर हिटर फलंदाज म्हटला जातोय ओमसाई पाळणापाडा टीमचा. टार्गेट ठेवलेला आहे मॅच जिंकण्यासाठी ते 57चं. मागच्या मॅचमध्ये बघितलं 58चं टार्गेट होतं, चेस केलं होतं. म्हणजे 50पेक्षा जास्त धावा होताना दिसतात आपल्याला या विकेटवर या ग्राउंडवर. 4 ओव्हरमध्ये भरपूर धावा होतात या ग्राउंडवर. चला मॅच चालू करायची आहे लगेच. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर राहुल अंधेर. बॅटिंग चांगली केली आहे आजच्या दिवसामध्ये राहुल अंधेरने. समालोचन सुद्धा माझ्या जोडीला अतिशय चांगलं केले आहे आणि यावेळेस बॉलिंग करण्यासाठी दिसतो आपल्याला राहुल अंधेर. पहिला बॉल घेऊन जातोय प्रिन्स यादवसाठी. पहिलाच बॉल ऑन साईडला मिड ऑनच्या दिशेने येतोय. शॉर्ट मिड ऑनला फिल्डिंग चांगली आहे मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलने ऑफ द मार्क होतं प्रिन्स यादव आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. आपलं आणि टीमचं खातं ओपन करतोय प्रिन्स. स्ट्राईक एंडवर येतोय फलंदाज सोनू. पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय मात्र लॉंग ऑफला फिल्डर आहे प्रियेश भोसकर. ओहो कॅच सुटला जातो प्रियेशच्या हातामधून. ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न होता. रनआउटची सुद्धा संधी होती मात्र 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातात आणि या एकच रनने समाधान मानलं जाईल. असं वाटलं की 2 रन आहेत की काय. पहिला धावल्या नव्हता असं वाटलं की विकेट जाईल मात्र कॅच सुटला जातोय. प्रियेश भोसकरसाठी हा सोपा कॅच होता मात्र कधी कधी चांगल्या खेळाडूकडून सुद्धा चुका आपण पाहिलेल्या आहेत आजच्या दिवसामध्ये. दुसऱ्यांदा आपण बघितलं सुरुवातीला पहिल्या मॅचमध्ये जयेश पाटीलकडून चूक झाली होती 2 वेळा आणि यावेळेस आपण बघतोय प्रियेश भोसकरकडून चूक झालेली आहे. आणि सोनू यादवचा कॅच सोडणं म्हणजे आपल्या टीमच्या पायावर कुऱ्हाडी मारण्याप्रमाणे आहे. सोनू यादव आत्तापर्यंत 750 धावा त्याच्या नावावर आहेत. यावेळेला बघितलं आपण रनअपमध्ये थोडीशी मिस्टेक झाली आहे. नक्की मिस्टेक झाली की मंकट विकेट घेण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल आपण बघितलं तर सिंगल. दुसरा बॉलवर विकेट जाऊ शकल्यास मात्र सिंगल येते. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. डॉट बॉल जातोय. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत मोठा फटका खेळण्याची मुभा दिलेली नाही आहे गोलंदाज राहुल अंधेर याने. डीपमध्ये जर फिल्डर बघितले लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, त्यानंतर एक डीप मिड विकेट आहे. हे 3 फिल्डर डीपमध्ये दिसतात आपल्याला. बाकी सगळे फिल्डर 30 या सर्कलमध्ये. हवेत खेळलाय पुन्हा एकदा. यावेळेस हेमंत गोडबिंदे आहे त्याच दिशेने. चांगला कॅच हेमंत गोडबिंदे असा. विकेट जाईल फलंदाज प्रिन्स यादव इज आउट. या ठिकाणी काय जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय राहुल अंधेर. अप्रतिम बॉलिंग. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र कॅच अप्रतिम घेतला हेमंत गोडबिंदे याने. पहिला गडी बाद होतोय तो पाळणापाडा टीमचा. सुरुवात अतिशय खराब म्हणू शकतो आपण पाळणापाडा टीमची कारण पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 रन आणि 1 विकेट गेलेला आहे.
नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं आहे. टॉस जिंकलाय तो न्यू बॉयज कामन टीमने. त्याने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलेला आहे मैदानामध्ये. ते कामन बॉयज कामन टीमला सामना संपल्यानंतर कामन बॉयज लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चांगली बॉलिंग करतोय राहुल. यावेळेस आयविन नडार येतोय बॅटिंगसाठी. कंप्लीट ऑलराऊंडर आहे आयविन. एज लागले आहे. विकेट किपर जतीन देवलीकर. कोणती चुकी नाही आहे. चांगला कॅच. विकेट या ठिकाणी जाईल. स्वॉप डिस्मिसल बाद होतोय फलंदाज आयविन नडार. दोन बॉलवर 2 विकेट मिळवतोय राहुल अंधेर. येतोय विकेटच्या हॅट्रिकवर. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही राहुल अंधेर. चांगली बॉलिंग राहुल अंधेर याची. आयविन नडार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मात्र लिडिंग एज लागली होती आणि विकेट किपर जतीन देवळीकर यांनी अतिशय चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवलेली आहे. हॅट्रिक बॉल. यावेळेस चांगला फटका आहे. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी हेमंत गोडबेंदे चांगली फिल्डिंग करतोय. फक्त आणि फक्त एकच रन मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. सक्सेसफुल ओव्हर या ठिकाणी कंप्लीट करताना दिसतो राहुल अंधेर. ज्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 3 रन खर्च केलेले आहेत आणि 2 विकेट सुद्धा मिळवलेले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग नाही तर पॉवरफुल बॉलिंग केलेली आहे ती राहुल अंधेर यांनी. 1 ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर ओमसाई पान्नापाडा टीम 3 वर 2 विकेट. खरोखरच डीजे धीरू यांनी सुद्धा चांगलं संगीतमय वातावरण निर्माण केले. थोडंसं आपण बघितलं तर ऊन कमी पडलेलं आहे. थोडंसं जे ब्राईट होते ते ब्राईटनेस थोडीशी कमी होताना दिसते ग्राउंडमध्ये. ऑन साईडला लॉंग द कार्पेट मिड विकेटला बॉल येतोय. फिल्डिंग चांगली आहे. प्रियेश भोसकर पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतोय मात्र यावेळी चुकी करत नाही आहे. एकदा चुकी झालेली आहे प्रियेश भोसकर कडून. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचा स्कोअर 4 वर जाऊन पोहोचतोय. या ठिकाणी थोडंसं हेमंत गोडबिंदे बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. एक कंप्लीट ऑलराऊंडर आहे हेमंत गोडबिंदे सुद्धा. राऊंड विकेट. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. फिल्डर बॉल खाली. चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज सोनू यादव इज आउट. आवश्यकता होती तो विकेट मिळालेला आहे पोमन बॉयज पोमन टीमला. कारण सोनू यादव ज्याच्या एक पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय. ज्याचा एक कॅच सुटला होता मात्र हा कॅच सुटला नाही. अतिशय चांगला कॅच घेतला. आपण बघितलं कॉकनेच्या दिशेने जो फिल्डर होता जतीन अप्रतिम कॅच. अशा प्रकारे विकेट जाते. तिसरा फलंदाज बाद होतोय ओमसाई पान्नापाडा टीमचा निखिल. निखिल येतोय नवीन बॅटर निखिल चौधरी. हवेत बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर बॉल खाली येतोय. चांगला कॅच घेतोय. आणखीन एक विकेट जाईल. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळतात हेमंत गोडबिंदे याला. हा सुद्धा येतोय विकेटच्या हॅट्रिकवर.
जबरदस्त फ्लिक शॉट फलंदाज आदर्शच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. हा आदर्श फटका होता आदर्श बॅटमधून. स्कोर जाऊन पोहोचतोय पाळणापाडा टीमचा 8 रन. खूपच कमी टोटल आहे स्कोरबोर्डवर. यावेळेस फटका तर चांगला ऑन दी ऑफ केलं होतं या बॉलला. 1 रन कंप्लीट केलेले आहे. दुसऱ्याचा प्रयत्न स्पीपर कवचच्या दिशेने बॉल जातो. फिल्ड त्या ठिकाणी होता नितीन. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो. मात्र 2 रन्स या ठिकाणी पूर्ण. खुश दिसतोय भरपूर प्रणित भगत. जो परफॉर्मन्स सध्या आपल्याला पाहायला मिळतोय पुमन टीमचा. 57चं टार्गेट आहे. मात्र धावसंख्या आहे ती फक्त 10. आणखीन 47ची आवश्यकता असेल आणि बॉल शेष आहेत ते 13. राऊंड विकेट. बॉल बॅक ड्राईव्ह. आपल्या फॉलथ्रोमध्ये फिल्डिंग करण्यासाठी थोडंसं चुकला आणि कठीण सुद्धा होतं असं फिल्डिंग करणं. 2चा कॉल आहे. स्ट्राइक एंडला थ्रो खराब. रन आणखीन मिळतील. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले. 2 रननी स्कोर 12 वर जातो. ओव्हरची होईल समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57चं टार्गेट चेस करत असताना ओम साई पाळणापाडा टीमचा स्कोर झालेला आहे 12 वर 4 विकेट. चांगलं गीत आणि छावा पिक्चरचं हे गीत आहे आणि हे गीत आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरचं हे चित्रपट होता आणि त्याच नावाने आपण बघतोय हा मुख्य मंच आहे आपला ज्याच्यावर आपण विराजमान आहोत. प्रियेश भोसकर बॉलिंग ट्रॅकवर येतोय आणि वाईमध्ये सर्वात जास्तीत जास्त शूटिंग झालेली आहे या पिक्चरची आपण बघितले तर. आणि वाईमध्ये जर दुसरी कुठली चांगली शूटिंग झाली असेल तर ती म्हणजे स्वराज जास्त ती स्वदेश पिक्चरची शूटिंग झालेली आहे. फोर्सिंग शॉट आहे लॉंग ऑनला. फिल्डर राहुल अंधेर. बॉल खाली येतोय. चांगला जजमेंट चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज होतोय बाद. कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये. सो वेळेबद्दल आपण प्लीज सहकार्य करायचं आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळते प्रियेशला. एज लागले यावेळेस कॅच मात्र सुटला जातो. एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न. अगदी जलद गतीने हा बॉल हला होता आणि अगदी तत्पर नव्हता त्यावेळेला आपण बघितलं जतीन देवळीकर आणि हा कॅच सुटतोय आणि जीवनदान मिळते. फलंदाजाला 1 रन सुद्धा मिळते. 1ने संतोष बिंद आपलं खातं खोलतोय. टीमचा स्कोर जातोय तो 13 वर. खोलवट टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळला जातो. सिली मिडॉनच्या दिशेने स्वतः गोलंदाज जातो आपल्या बॉलथ्रोमध्ये. फिल्डिंग करतो मात्र फक्त 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. स्कोर 14 वर जाऊन पोहोचतोय. खूपच मागे पडलेली आहे या ठिकाणी पाळणापाड्याची टीम. पुमन बॉयज टीम समोर. हवेत आहे बॉल. कॅचची शक्यता. स्वतः बॉलर बॉल खाली. पुन्हा एकदा कॅच सुटतोय तो प्रियेशच्या हातामधून. मिसअंडरस्टँडिंग झाली होती. प्रियेशला वाटलं सुरुवातीला की जतीन कॅच घेतो. त्यानंतर स्वतः धावला कॅच घेण्यासाठी. जतीन जरी धावला असता तरी सुद्धा कॅच होऊ शकला असता. मात्र आणखीन एक कॅच आजच्या दिवसामधून जर बघितलं तर प्रियेशच्या हातामधून हा दुसरा कॅच सुटलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावर 15 रन्स 15. लॉस ऑफ 4 विकेट 5 विकेट. शॉर्ट ऑफनी पूल करायचं होतं. स्कोअर लेगच्या दिशेने हा बॉल जातोय. जास्त काय मिळणार नाही आहे. काय जबरदस्त बॉलिंग. अचूक टप्प्यांनी बॉलिंग होते. कुठल्या प्रकारची मुभा दिली नाही. कुठल्या प्रकारचा मोठा फटका जर एक आदर्शच्या बॅटमधून जो चौकारचा अपवाद आपण वगळला तर बाकी सिंगल किंवा डबलच आपल्याला दिसते. राऊंड विकेटने प्रियश
स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 16 रन्स. उर्वरित जर आपण बघितलं एक षटक शिल्लक आहे आणि एका षटकामध्ये तब्बल हवे आहेत ते 41 रन्स. 41 रन 6 बॉलमध्ये अशक्य आव्हान झालेलं आहे आणि असं वाटते की आपल्या होम ग्राउंडवर जबरदस्त प्रदर्शन, जबरदस्त परफॉर्मन्स. पूर्ण 41 6 षटकार लागले तरी सुद्धा विजय होऊ शकणार नाही आहेत. मात्र एक नो बॉल जर टाकला आणि तो याच्यावर सुद्धा जर षटकार ऋतुराज गायकवाड प्रमाणे जर मारला तर काहीतरी चमत्कार होऊ शकतोय. नितीनकडे बॉलिंग दिलेली आहे. नितीन येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल घेऊन जाईल नितीन म्हात्रे. चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी नितीनची. अपील केली जाते कॉट बँची, अंपायर मात्र सहमत नाही आहेत. हा पहिलाच बॉल डॉट टाकतोय नितीन. आपण औपचारिकता म्हणू शकतोय की फक्त 5 बॉल शेष, 5 मध्ये 41ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. पहिले 3 गोलंदाज ज्यांनी कमालीची गोलंदाजी केली. हा सुद्धा अतिशय चांगला बॉल. लगातार 2 बॉल डॉट करतोय आणि ह्याला म्हणतात बैते गंगामी हात दोलो. मेडन ओव्हर 500 रुपयाचं पारितोषिक दर्पण भोसकर यांच्याकडून. बघूया मेडन ओव्हर टाकतो की नाहीये. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता आहे. राहुल अंधेर बॉल खाली आहे म्हणजे कॅच सुटणार नाहीये. चांगला कॅच घेतोय, विकेट जाईल. विकेट ही नितीनच्या नावावर, फलंदाज होतोय बाद. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर एज लागली. आणखीन एक विकेट. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट. कॉट 85 रुपयांनी बाद होतोय फलंदाज सनी.